या सरकारनं जवळपास 150 वर्षे जुने कायदे जे होते ते कायदे बदलून आजच्या परिस्थितीप्रमाणे ज्या कायद्यांची आवश्यकता आहे असे कायदे या ठिकाणी अस्तित्वात आणले आहेत. विचार करा, 150 वर्षापूर्वी स्थिती काय होती, 150 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी काय होती, 150 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती आणि 150 वर्षापूर्वी अपराध करण्याचं प्रमाण किती होतं आणि कसं होतं आणि आजची स्थिती कशी आहे. डिजिटलायझेशन झालेलं आहे, लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे, वाहनांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. पूर्वी आपल्याला स्कूटर घ्यायची असेल तर जवळपास 5-5 वर्ष नंबर लावायला लागत. आता सकाळी गेले की दुपारपर्यंत आपल्याला स्कूटर कर्जासहित मिळते, कार कर्जासहित मिळते. असं बदल झाल्यानंतर कायद्यामध्ये देखील बदल करणं गरजेचं आणि आवश्यक आहे. जसं साहेबांनी सांगितलं की इंग्रजांची मेंटॅलिटी जी होती, ब्रिटिशांनी आपल्या देशावर 100 वर्ष राज्य केल्यानंतर जसं एखादा हुकुमशहा नोकराला वागवतो तसं ते हुकुमशहा होते आणि आपल्या देशातील नागरिकांना नोकरांसारखं वागवता यावं त्या अनुरूप त्या ठिकाणी कायदे केलेले होते. इवन कायद्याचं नाव देखील त्याच पद्धतीने दिलेलं होतं. जसं पूर्वी IPC होता, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता. सरकारला मुळात त्या नावापासून आक्षेप होता की आपल्या देशातल्या नागरिकांना जे कायदे लागू करतो आपण त्यांना कसं दंड द्यायचं, आपल्या देशातील लोकांना आपण दंड द्यायचा का नाही. तर आपल्या देशातील लोकांना जर त्यांनी काही अपराध केला असेल किंवा जो कोणी सफरर असेल, विक्टीम असेल, ज्याच्यावर अपराध झाला असेल, गुन्हा घडला असेल, तर त्यांना न्याय दिला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता IPC जाऊन BNS हा कायदा या ठिकाणी नावापासून बदलायला सुरुवात केली. कायदा बदलताना खूप गोष्टींचा बारीक सारीक विचार माननीय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, नागरिकांकडून याबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि त्या सर्व सूचनांचा सारासार विचार करून या तिन्ही कायद्यामध्ये जे फौजदारी प्रक्रिया संहिता असेल, भारतीय साक्ष अधिनियम जो आहे तो असेल, याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले. कित्येक वेळेला आपण बघतो की जसं मगाशी सांगितलं, 2019 मध्ये एक घटना घडली होती वेळापूरला. जवळपास डॅश देऊन 6 लोकांना एका ड्रायव्हरनी उडवलं होतं. ते कारमध्ये 6 लोक ड्रायव्हिंग करत होते, इनोवा असेल ती, आणि 6 लोक ॲट अ टाइम त्या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी आरोपी बेलवर लगेच बाहेर, कारण तो जामीन पात्र अपराध होता. कायद्यानं न्यायाधीशांचे, पोलिसांचे हात बांधलेले होते. परंतु आता तसं होणार नाही. जिथं कायदा कडक करणं गरजेचं आहे तिथं कायदा कडक केलेला आहे. जिथं कायद्याची आवश्यकता नाही आहे, जसं राजद्रोह हा एक गुन्हा होता, राजेशाही अस्तित्वात असेल तर राजद्रोह, परंतु आता राजेशाही अस्तित्वात नाही आहे, त्यामुळे राजद्रोह काढून टाकला. इथं आला देशद्रोह. या देशाच्या विरोधात, या देशाच्या एकात्मतेच्या विरोधात जर कोणी कोणतंही कृत्य करेल तर त्याला कडक शासन, जन्मठेप ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा या ठिकाणी करण्यात आली. ज्या कायद्यांच्या आधारावर हा देश चालतो, देशाची सुरक्षितता चालते, हे कायदे राबवणारे कोण आहेत? तुम्ही, आम्ही, पोलीस मशनरी, हे आपण सगळे मिळून कायदे राबवणार. ज्या वेळेला हा कायद्यांचा ज्या व्यक्तींशी संबंध येतो त्या व्यक्तींना हे कायदे माहीत आहेत असं गृहीत धरलेलं आहे. कोणी म्हणू शकत नाही मला कायदा माहीत नाही म्हणून, प्रिझम्पशन आहे आपल्याकडे. त्यामुळं या देशातील नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की कुठले कायदे अस्तित्वात आहेत, ते कायद्यांनी आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत, काय केलं म्हणजे अपराध होतो, काय केलं म्हणजे अपराध होत नाही, याची माहिती आपण करून घेतली पाहिजे.
योगायोगाने सुदैवाने आज आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, इंटरनेटची फॅसिलिटी त्याच्यावर अवेलेबल आहे. त्याच्यावर तुम्ही फक्त BNS एवढं जरी टाकलं, भारतीय न्याय संहिता टाकलं, भारतीय पुराव्याचा जो कायदा आहे साक्ष अधिनियम ते टाकलं तर तुम्हाला सगळी माहिती आहे. त्यामुळे ते वाचून त्यातल्या कायद्यातली तरतुदी आपण आत्मसात करायला पाहिजे. पूर्वी असं होत होतं की मॉब लिंचिंग सारखे या ठिकाणी घटना घडत होते की 4-4, 5-5 जण एकत्र येणार आणि मोठमोठे गुन्हे करणार. तर त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मोका हा कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला होता, परंतु त्याची प्रोसिजर खूप किचकट होती. म्हणजे वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय, अगदी मुंबईवरती जे मुंबईमध्ये जे पोलीस अधिकारी असतील त्यांची परवानगी घेतल्याशिवाय या ठिकाणी चार्जशीट फाईल करता येत नाही. परंतु आता 30 तरतूद या ठिकाणी IPC मध्ये केलेली असल्यामुळे, म्हणजे या भारतीय न्याय संहितेमध्ये केलेली असल्यामुळे त्याची आवश्यकता भासणार. असे आमूलाग्र बदल करून जो कोणी गुन्हेगार असेल, सराईत गुन्हेगार असेल, गंभीर स्वरूपाचा अपराध वारंवार करत असेल, तो आता कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. आपण बघत असतो, पेपरला बातमी वाचत असतो की आरोपीची निर्दोष मुक्तता झाली गुन्ह्यातून. आपल्या समोर एखादी घटना घडलेली असते, मर्डर झालेला असतो आणि काही दिवसांनी तो निर्दोष सुटलेला असतो. आपल्याला आश्चर्य वाटतं, असं कसं काय झालं? CCTV मध्ये तर दिसत होता मर्डर करताना आणि सुटला कसं काय? तर त्या पुराव्याच्या अधिनियमामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी आता दूर केलेल्या. दोषारोपपत्र तयार केल्यानंतर दोषारोपपत्र तयार करताना या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी केलेली आहे. फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी तपासामध्ये असणं कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे जो कोणी गंभीर स्वरूपाचा अपराध करेल तो इथून पुढे निर्दोष सुटणार नाही याची काळजी हे कायदे बनवताना घेतलेली. त्यामुळं पोलिसांना देखील तपास कामामध्ये अतिशय मदत होणार आहे. ही फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी वारंवार येऊन तपास कामामध्ये सहकार्य करत असल्यामुळे पुरावा त्या व्यक्तीच्या विरोधात योग्य पद्धतीने, म्हणजे त्याला शिक्षेला जाईपर्यंत तो गोळा करणं हे खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळं समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले पोलीस बांधव जे काम करतील कायद्याला अनुसरून, त्याचा फायदा सगळ्यात जास्त जर कोणाला होणार असेल तर या देशातील नागरिकांना होणार. आपण बघतो की ह्या 3 फौजदारी कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला असं वाटत असतं की त्याला शिक्षा ऍट एनी कॉस्ट झालीच पाहिजे. इतकं सोपं नाहीये मित्रांनो शिक्षा होणं. कारण कायदा असं म्हणतो की 1000 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये, असं कायद्याचं सूत्र आहे. परंतु ज्याच्यावर अन्याय झालाय त्याचा आत्मा काय म्हणत असतो? दुनिया जळू दे नाही तर मरू दे, पण माझ्यावर जो अन्याय केलाय त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. मला बाकीचं काय माहिती. आपण कित्येक वेळेला इंटरव्ह्यू बघत असाल ज्याच्यावर अन्याय झालेला त्याच्या. तर हे शिक्षा लागण्यासाठी काय प्रक्रिया असते ही समजून घ्या तुम्ही. म्हणजे आपण पोलिसांना तपास कामात सहकार्य करायला लागाल. आज आमचे पोलीस बंधू ज्या वेळेला तपासाला जातात साक्षीदार मिळत नाही, पंच अवेलेबल होत नाहीत त्यांना. मग जो माणूस दिसेल, बाहेरचा टपरीवाला असेल, पलीकडचा दुकानदार असेल, रस्त्यावर जाणार असेल, त्याला घेऊन खटल्याचा तपास पूर्ण करावा लागतो आणि न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करावं. तो टपरीवाला रोज जर 100 रुपये कमवत असेल आणि त्याची साक्ष जर आमच्या पोलिसांनी नोंदवली असेल तर जो आत असलेला आरोपी त्याला 1 लाखाचा आमिष देऊन त्याला ओढू शकतो आणि त्यामुळे निर्दोष सुटण्याचं प्रमाण हे जास्त होतं. जर आपल्याला न्याय पाहिजे असेल तर आपण पोलिसांना तपास कामात सहकार्य केलंच पाहिजे. हे आपल्यावर बंधनकारक पण आहे. पोलिसांनी जर पंच व्हायला सांगितलं तर पंच झालंच पाहिजे. पोलिसांचे तसे दयाळू कोणावरही गुन्हा दाखल करत नाही. पोलिसांना जर तपास कामात सहकार्य नाही केलं तर त्यांच्यावर ऑफेन्स सुद्धा रजिस्टर होऊ शकतो. याचा उद्देश एकच आहे, गुन्हेगाराला शिक्षा लागली पाहिजे. मग तुम्ही जर तपास कामात नीट आमच्या पोलिसांना सहकार्य केलं
तर पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करू शकतात. पोलिसांनी चांगला तपास केला तरच सरकारी वकील चांगल्या पद्धतीने खटला चालवू शकतो. सरकारी वकील खटला चालवत असताना तुमच्या ज्या साक्षी पोलिसांनी नोंदवलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित न्यायालयामध्ये साक्ष दिल्यानंतर सरकारी वकील तुमच्या तोंडातून पुरावा न्यायालयासमोर सादर करू शकतो आणि मग न्यायाधीश महोदय त्याच्या आधारावर राहून त्या आरोपीला शिक्षा देऊ शकतात. म्हणजे एवढ्या टप्प्यातून ही प्रक्रिया जात असते. आपल्याला वाटत असतं की शिक्षा व्हायला पाहिजे, परंतु एवढ्या टप्प्यातनं तो खटला जात असतो. पोलिसांनी तपास नीट नाही केला, सरकारी वकील जो आहे तो किती पण निष्णात असू दे, एक्सपर्ट असू दे, आरोपीला शिक्षा लागू शकत नाही. पोलिसांनी तपास चांगला केला, सरकारी वकील पण चांगला आहे, साक्षीदारांनी न्यायालयात साक्षच दिली नाही नीट, खटल्यामध्ये शिक्षा लागू शकत नाही. सगळे चांगले, साक्षीदारांनी साक्ष नीट दिली, पोलिसांनी तपास चांगला केला, सरकारी वकिलांनी या ठिकाणी खटला पण चांगला चालवला, परंतु न्यायाधीशांना खटला समजला नाही, शिक्षा लागू शकते. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित मिलाप झाल्यानंतर मग त्या आरोपीला आपण शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे या चारही घटकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून या कायद्यांचा आधार घेऊन आरोपीला शासन करण्यामध्ये यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं माझं या ठिकाणी असं आपल्याला म्हणणं असेल की ज्या ज्या वेळेला पोलीस आपल्याला मदत मागतील त्या त्यावेळेला आपण पोलिसांना तपास कामामध्ये सहकार्य करावं. कायदे पूर्वीपेक्षा कडक झालेले आहेत. जसं आता यानंतर जे लेक्चर होईल त्यामध्ये कायद्याचं या ठिकाणी उहापोह केला जाईल आणि आपल्याला सुद्धा ते लेक्चर ऐकल्यानंतर आत्मविश्वास वाढेल की बाबा पूर्वीपेक्षा आता कायदे सक्षम झालेले आहेत. आपण पूर्वी जसं होतं त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे अधिक सुरक्षितता आलेली आहे. त्यामुळं याचा आपण लाभ घ्यावा. सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी, गट नंबर 108, हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे, सोलापूर. प्लॉट निहाय स्वतंत्र बिनशेती 7-12 उतारा, ओपन स्पेस, जॉगर पार्क व ॲम्युनिटी स्पेस. सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र. बुकिंग साठी संपर्क 88 30 56 01 23 आणि 94 23 58 84 11. प्रकल्प सल्लागार राणा हावले, सेवानिवृत्त, नगर रचनाकार. सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, हैदराबाद रोड, सोलापूर. प्रत्येक प्लॉट खरेदीदारास गिफ्ट वाउचर्स.